गेल्या अनेक वर्षांपासून आयटी पार्क व्हावं अशी सातारकरांची मागणी होती। त्यासाठी अनेकांनी प्रयत्न केले, मात्र आता सातारकरांचं आयटी पार्कचं स्वप्न पूर्ण होणार आहे। कारण त्या दृष्टीने महत्त्वाचे निर्णय झाले असून तब्बल 42 हेक्टर जमीन देण्यावर एकमत देखील झालेलं आहे। पाहुयात या संदर्भातला लोकशाही मराठीचा खास रिपोर्ट। साताऱ्यात आयटी पार्कचा मार्ग मोकळा, 42 हेक्टर जागा देण्याचा महत्त्वाचा निर्णय, रोजगाराच्या नव्या संधी निर्माण होणार। हे जे माळरान दिसतंय तिथं गेल्या काही वर्षात मोठं आयटी पार्क होणार आहे। सातारा जिल्ह्यातील तरुणांची गेल्या अनेक वर्षांची ही मागणी होती। आता साताऱ्यात आयटी पार्क सुरू करण्यासाठी नागेवाडी येथील 42 हेक्टर जमीन देण्यासंदर्भातला निर्णय सरकारने घेतला आहे। त्यानुसार औद्योगिक विकास महामंडळाने देखील आता प्रक्रिया सुरू केली आहे। त्यामुळे साताऱ्यात आयटी पार्क सुरू होण्याचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे। जे पुणे मुंबईला जाऊन काम करावं लागत आहे, ते काम करायची संधी ह्या आयटी पार्कच्या माध्यमातून आपल्या जिल्ह्यामध्ये निर्माण होत आहे। हे ऐकून आम्हा सगळ्या जिल्हावासियांना खूप आनंद झालेला आहे। लाडके मंत्री श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचा प्रथमतः अभिमानानं आभार मानतो की त्यांनी आमच्या सातारा जिल्ह्यासाठी हे अति महत्त्वाचं क्रांतिकारी पाऊल उचललेलं आहे आणि त्यामुळं आमच्या सातारा जिल्हावासियांना व कथित महाराष्ट्राला या रोजगाराची संधी उपलब्ध होऊन जाणार आहे। साताऱ्यात आयटी पार्क उभारण्याचा निर्णय झाल्यानं आणि त्यासाठी जमीन देण्याबाबत देखील कार्यवाही झाल्यामुळं नव्या रोजगाराच्या संधी निर्माण होतील अशी आशा निर्माण झाली आहे। आयटी क्षेत्रामध्ये कार्यरत असणारी बरीचशी आपली तरुण मंडळी बेंगलोर, पुणे, मुंबई, हैदराबाद या ठिकाणी जात होती, ती आता आपल्याच भूमीमध्ये राहून स्वतःचं घरदार बघून आयटी क्षेत्रातलं काम करू शकतील। ही फार चांगली गोष्ट आहे। त्या एमआयडीसीच्या माध्यमातून ज्या महिला सक्षमीकरणाचं काम जे आम्ही करतोय ICRP म्हणून, तर त्या महिलांसाठी एक तळागाळातील महिलांना एक रोजगार निर्मिती पण होऊ शकते आणि त्याचा पण खूप आनंद आहे की जेणेकरून त्या महिलांना आज स्वतःच्या पायावर उभं राहण्याची संधी मिळणार आहे। साताऱ्यात MIDCचे कार्यालय 4 सप्टेंबर 2024 पासून कार्यरत आहे। भूखंड संपादन आणि वाटप प्रक्रियेला गती देण्यात आली। खंडाळा टप्पा क्रमांक 3 मधील 119 हेक्टर ताब्यात घेण्यात आलाय। आयटी पार्कसाठी 196 हेक्टरचा ताबा घेण्याची प्रक्रिया सुरू आहे। BMIC योजनेअंतर्गत 1000 हेक्टर जमिनीची मोजणी पूर्ण झाली आहे। लिंबखिंड नागेवाडीची शासनाची 42 हेक्टर जमीन देण्यावर एकमत झालेलं आहे। गव्हर्नमेंटच्या मालकीच्या ताब्यात असणारी जागा आहे, त्यामुळे आयटी पार्क त्या ठिकाणी झाला तर एकतर पुन्हा ची कनेक्टिव्हिटी आम्हाला चांगली आहे, कारण हायवे तिथं आहे आणि हायवेला लागूनच ही सगळी 42-46 हेक्टर जागा आहे। त्यामुळे फार मोठा आयटी पार्क आपण तिथं करू शकतो। आयटी पार्क साताराला होणार हे 100% जाहीर करतो। शेवटी दोन्ही जागा अतिशय चांगल्या आहेत। दोन्ही राज्यांनी ज्या जागा सुचवलेल्या त्या अतिशय चांगल्या आहेत। साताऱ्याच्या भविष्याच्या दृष्टीने अतिशय निर्णायक त्या जागा आहेत। एक शेतकरी त्याला विचारात घेऊनच त्याला विश्वासात घेऊन जेव्हा उद्योग वाढले तर रोजगार इथे उपलब्ध होणार। त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणात या भागाचा कायापालट निश्चितपणे होणार। सातारा शहरातल्या सगळ्या तरुणांना आणि युवकांना याची मोठ्या प्रमाणात संधी मिळणार आहे। उद्योजकांना देखील मोठ्या प्रमाणात संधी मिळणार आहे। याचं स्वागत देखील सातारकरांनी जल्लोषात केलेलं आहे। येत्या काही दिवसातच लवकरच या कामाची मंजुरी प्राप्त झालेली आहे आणि प्रत्यक्ष कामाला देखील सुरुवात होणार आहे। इम्तियाज मुजावर, लोकशाही मराठी, सातारा। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।